आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हॅलो, नीट ऐक. हा कोणा ऐऱ्या गैऱ्याचा नाही तर राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि मी जातीनी सगळी व्यवस्था पाहते. मला सगळ्या गोष्टी चोख व्हायला हव्यात, अगदी फुलांच्या सजावटीपासून केटरिंग पर्यंत सगळं. आणि डोळे उघडे ठेवून काम करा, नाहीतर घरचा रस्ता दाखवण्यात येईल. नंदाका, तुम्ही काहीतरी तयारीचं म्हणत होतात ना? मी काय म्हणते, साधारण किती पाहुणे येणार आहेत, म्हणजे मला तसा अंदाज घ्यायला. कशासाठी हवाय तुला अंदाज? अहो, दादांचा वाढदिवस आहे. खूप वर्षांनी या घरात मोठा असा कार्यक्रम होणार आहे. मी काय म्हणते, दादांना जे जे हवंय ते सगळं आपण ठेवूया. त्यांना खायला जे जे आवडते ते सगळे पदार्थ ठेवूया. म्हणजे कसं व्हरायटी असेल तर पाहुणे खुश आणि दादाही. मी काय म्हणते, आपण ना इथे फुलांचं मोठं डेकोरेशन करूया आणि इथे मोठा केक असेल आणि सगळं घर दिव्यांनी सजवूया. फुकटचे सल्ले देणाऱ्यांची आणि चमच्यांची या घरात वानवा नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. काय ग, खूप आनंदात आहेस? खर्च काय तुझ्या माहेरचे देणार आहेत का? नाही ना? जेवढं मी सांगते तेवढं ऐकायचं, निमूटपणे करायचं आणि बाजूला व्हायचं. समजलं? समजलं का? या 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 विश्वंभर राजे, उद्याचा तुमचा वाढदिवस म्हणजे सोहळा नसेल तर उत्सव असेल. नंदाका, जरा शांत होशील का? का रे, असा चेहरा का पाडलायस? पार्टीची तयारी आवडली नाही का? अजून काही हवंय का? सांग मला. पार्टी होत राहील का नंदाका? पण एक मोठी अडचण आली. एक काम कर, घरातल्या सगळ्यांना बोलव, मला जरा बोलायचंय. ए, जा आणि श्रावणीला सोडून सगळ्यांना बोलवून आण. तिलाही बोलव. काय? श्रावणीला? कशासाठी? तिलाही ऐकू दे सगळं. जा रे, बोलव तिला. उद्या सरकारला एक योजना जाहीर करायची, लाडकी मुलगी योजना. उद्याच्या झेंडावंदनाच्या मुहूर्तावर या योजनेची घोषणा होणार आहे. ही फक्त योजना नाहीये, तर राज्यातल्या मुलींच्या भवितव्यासाठी सरकारने उचललेलं एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे. बाप आणि मुलीचं नातं कसं असतं, बाप मुलीसाठी काय काय करतो, हे या योजनेतून कळेलच. अरे, यात चेहरा पडण्यासारखं काय आहे? ही तर गर्वाची गोष्ट आहे. शिक्षण मंत्री म्हणून तुझा सन्मान होईल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा किती फायदा होईल तुला. ही तर आनंदाची बातमी आहे ना? बातमी आनंदाचीच आहे नंदाका, पण अट मोठी जाचक आहे. मुख्यमंत्र्यांचा आणि पक्षाध्यक्षांचा आदेश आहे, उद्याच्या या योजनेचं अनावरण आणि झेंडावंदन शिक्षण मंत्र्यांच्या मुलीच्या हस्ते व्हावा. श्रावणी? पण ते कसं शक्य आहे? नाईलाज आहे माझा. अरे, पण तू विरोध करायचास ना? काय विरोध करणार? पक्षाच्या विरोधात जाऊ? उद्या झेंडावंदनाच्या वेळी काही बेडवाकडं केलं, काही घोळ घातला तर माझी इज्जत धुळीला मिळेल. अभिनंदन श्रावणी, तुझं स्वप्न पूर्ण होत आहे आणि हीच खरी सुरुवात आहे.
आई उद्या खरंच त्या श्रावणीच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे. अजिबात नाही. उद्याचं झेंडावंदन हे फक्त आणि फक्त तुझ्या हातनं होणार. पण ते कसं शक्य आहे? मामा तर म्हणाला की विश्वंभर काय म्हणाला याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. मी आकाश पाताळ एक करीन पण त्या श्रावणीला तिथे जाऊ देणार नाही. तू उद्या तयार राहा. अगं आई तिथे श्रावणी असताना मी समोर गेलेले कसं चालेल? म्हणजे लोक काय म्हणतील? विश्वंभर तुला मुलगीच मानतो हे तुलाही माहितीये. त्या श्रावणीचं काय आणि कसं करायचं ते मी बघीन. पण उद्या झेंडावंदन तुझ्याच हातनं होणार. आज तर भरपूर हिट झालंय. मॅजिकच झालंय आज. बाबा थँक्यू 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 सो मच. तुम्ही मला माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिली. अरे शुभू तिकडे काय करतो तिकडे. तू ऐकलंस का बाबा काय म्हणाले ते? बाबा म्हणाले की मी त्यांच्या बाजूला उभं राहून झेंडावंदन करणार आहे. बाबा हे खरे म्हणजे ना मला आता कळतच नाहीये मी काय करू आणि काय नको ते. पण काय? पण लाडकी मुलगी म्हणून मला मान मिळणार आहे हे खरं तर आवडलं नाही बाबांना. अहो मॅडम, आज शेजारी उभं राहायचा मान मिळालाय, उद्या मनात बी जागा मिळणार की. तुम्ही लोड घेऊ नका सा. उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात भाग्याचा लिहिलाय, त्याचं सोनं करा. अहो म्हणजे मला काय म्हणायचं होतं तुम्हाला माहिती आहे? तू जा इथून. मला हा क्षण एन्जॉय करायचंय. मॅडम तुम्ही ठीक आहे ना? अरे अरे ठीक आहे शुभू, मी तर खुश आहे. मला ना कळतच नाही रे काय होते ते. म्हणजे मला हसायला पण येतंय पण रडायला येतंय. मॅडम तुम्हाला लय आनंद झाला ना, त्यामुळे असं व्हायला लागले. चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी. ठेवा तुमच्याकडे. मॅडम एक सांगतो, उद्या झेंडावंदन आहे. मस्त दोरा ओढायचा, झेंडा फडकवायचा, सॅल्यूट करा, आम्ही फोटो बी काढतो. पण थोडा गोंधळ काय घालू नका सर. चालतंय की. शुभ श्रावणी, शुभ श्रावणी, शुभ श्रावणी.